भगवान रामकृष्ण परमहंस सुलभ वेदांत. निस्सीम भक्तीचे लक्षण कोणते? सारा दिवस कष्ट करून मग इझी चेअरच्या गादीवर पडून खुशाल चिरूट ओढताना जसे सुख व समाधान वाटते, त्याप्रमाणे श्रमाचा परिहार करून आराम देणारी जी स्थिती, ती किंवा काळजी व दगदग नाहीशी होणे, ह्याचे नाव निस्सीम भक्ती. वाळलेली पाने असतात ती वारे उडविल त्याप्रमाणे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उडत राहतात. त्यांना स्वतःची आवड निवड ही नसते आणि ती त्याबद्दल कुरकुरही करीत नाहीत. तद्वत जे केवळ ईश्वरावरच भिस्त ठेवून ईश्वराच्या प्रेरणेनेच हालचाल करतात, त्यांना स्वतःची काहीच इच्छा नसते आणि ते आपल्यासाठी म्हणून काहीच खटपट करीत नाही. गुरु मिळतील पण चेला मिळणे कठीण. शेकडो हजारो गुरु मिळतील पण चेला मात्र एक सुद्धा मिळणं कठीण, अशी एक जुनी म्हण आहे. तिचा अर्थ हा की सतुपदेश करणारे लोक पुष्कळ आढळतात पण त्याप्रमाणे चालणारे फारच विरळे. पिकलेला आंबा देवाच्या नैवेद्याला सुद्धा उपयोगी पडतो. पिकलेला आंबा असला तर तो देवाच्या नैवेद्याला सुद्धा उपयोगी पडतो किंवा दुसऱ्या कोणत्याही लहान मोठ्या कामाला लागतो. पण त्याला कावळ्याने चोचावला म्हणजे तो कशाचाच उपयोगी पडत नाही. त्याचा देवाला नैवेद्य दाखवता येत नाही, तो ब्राह्मणाला दान देता येत नाही किंवा तो कोणी खातही पण नाही. ह्याकरता मुलांनी आणि मुलींनी ईश्वराची सेवा करावी. त्यांची अंतःकरणं निर्मल झाली म्हणजे प्रापंचिक हेतूच्या मळाने ती मलिन होणार नाही. त्यांच्या मनात एकदा का प्रापंचिक इच्छा शिरल्या किंवा विषय सुखाचा संबंध त्यांच्या मानगुटीवर बसला तर सद्गुणांच्या मार्गावरून जाणे त्यांस फार जड जाईल. विरक्त मनुष्याने भगवी वस्त्र घेण्यात विशेष ते काय? पोशाखामध्ये काय आहे? भगव्या पोशाखाबरोबर काही विकारही येतात. तुटका जोडा पायात घातला आणि लक्तऱ्या अंगावर घेतल्या तर मनामध्ये साहजिक नम्रता उत्पन्न होते. झकपक अंगारका पगोटे घातले, पायात करकरीत जोडा असला तर कोणालाही सहजरित्या अभिमान व फुशारकी वाटते. इश्की पोशाख केला म्हणजे इश्की गाणी गावीत असं वाटतं. तद्वत संन्यासाचा वेश घेतला म्हणजे मनामध्येही पवित्र विचार येतात. वेशामध्ये विशेष असे जरी काही नाही तरी प्रत्येक वेशाबरोबर त्याचे काही विकारही येत असतात. 2 मुलगे बरोबर घेणारा गृहस्थ. एक गृहस्थ आपले 2 मुलगे बरोबर घेऊन एका शेतावरून जात होता. एकाला त्याने कडेवर घेतले होते व दुसरा त्याचा हात धरून त्याच्याबरोबर चालला होता. त्याचा एक मुलगा पतंग उडवताना दृष्टीस पडला. त्यांना एक मुलगा पतंग उडवताना दृष्टीस पडला. तेव्हा बापाचा हात धरलेला मुलगा आपला हात काढून दोन्ही हाताने टाळ्या वाजवून म्हणाला, "पहा पहा बाबा, तो पतंग." पण बापाचा हात सोडल्यावर तो पाय निसटून पडला आणि त्याचे अंग चेचले. बापाच्या कडेवर बसलेल्या मुलाने आपल्या हाताने आनंदाच्या टाळ्या वाजवल्या पण त्याला बापाने घेतलेला असल्यामुळे तो पडला नाही. स्वसामर्थ्याने अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणारा मनुष्य पहिल्या मुलासारखा होय आणि ईश्वरावर हवाला ठेवून मनुष्य दुसऱ्या मुलासारखा होय. सूर्याचे किरण एक असून ते सर्वत्र सारखेच पसरतात, परंतु पाण्यासारखे, आरशासारखे किंवा झिलई दिलेल्या धातूच्या पत्रासारखे जे पदार्थ स्वयंप्रकाशक असतात त्यावर मात्र त्याचे परावर्तन परिपूर्ण होते. तशीच गोष्ट ईश्वरी तेजाची आहे. ते प्रत्येकाच्या हृदयावर सारखेच प्रकाशलेले असते, परंतु पवित्र किंवा महत् साधू असतात त्यांची अंतःकरणं मात्र त्या तेजाने परावर्तन करतात. पोळ्यावरचे पदर कणकीचे पण आतील पुरण निरनिराळे. पोळ्यावरचे पदर कणकीचे केलेले असतात पण आतील पुरण निरनिराळ्या पदार्थांचे असते. पोळीचा चांगुलपणा किंवा वाईटपणा